हे बघा, हे आहे CETची ऑफिशियल वेबसाईट आणि इथे एक पॉपअप येत आहे. तिथे म्हटलं आहे त्यांनी नोटीस टू कॅन्डिडेट्स. कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट ओनली दोज लॉ कॉलेजेस दॅट हॅव रिसिव्ड नेसेसरी अप्रुव्हल फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटीज. म्हणजे कॅन्डिडेट्सला कळविण्यात येते की फक्त तेच लॉ कॉलेज ज्यांना नेसेसरी अप्रुव्हल मिळालेलं आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटीज जवळून, म्हणजे BCI जवळून किंवा CET सेल जवळून, फॉर ॲडमिटिंग स्टुडंट्स फॉर अकॅडमिक इयर 2026-27 हॅव बीन मेड अवेलेबल फॉर ॲडमिशन थ्रू कॅप पोर्टल. म्हणजे ते कॉलेजेस अवेलेबल करून देण्यात आले आहे विद्यार्थ्यांकरिता अप्लाय करण्यासाठी कॅप पोर्टलवरती. अदर लॉ कॉलेजेस विल बी ॲडेड ड्युरिंग द सबसिक्वेंट कॅप राऊंड सब्जेक्ट टू अप्रुव्हल फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. आणि जे बाकीचे लॉ कॉलेजेस आहे ते दिसत नाही आहे मुलांना लिस्टमध्ये, तर ते सबसिक्वेंटली ॲड केले जाणार बाकीच्या पुढच्या कॅप राऊंड्समध्ये, म्हणजे राऊंड 2 राऊंड 3मध्ये किंवा या राऊंडमध्ये सुद्धा. तशी पण डेट एक्सटेंड झाली आहे 9 तारखेपर्यंत, जेव्हा त्यांना अप्रुव्हल मिळणार कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडनं, म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट CET सेल नंतर. त्यामुळे कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द कॅप पोर्टल फॉर न्यूली ॲडेड कॉलेजेस अँड फिल द ऑप्शन फॉर्म फॉर सबसिक्वेंट राऊंड्स. त्यामुळे कॅन्डिडेट्सनी रेग्युलरली येऊन ह्या साईटला व्हिजिट करायचं आणि चेक करायचं की आपलं कॉलेज जे आपल्याला हवं होतं ते ॲड झालं आहे का, आणि फिल करायचा ऑप्शन फॉर्म पुढच्या राऊंड्सकरिता. तर त्यामुळे ते पण सांगत आहे की काही कॉलेजेसला अप्रुव्हल मिळालेलं नाही आहे. जसं त्यांना अप्रुव्हल मिळणार ते तुम्हाला दिसणार ऑप्शन लिस्टमध्ये. तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे.